पीक बोन मास नावाची एक कॉन्सेप्ट असते. म्हणजे जी मुलींमध्ये वयाच्या 20शीला येते आणि मुलांमध्ये वयाच्या 30शीपर्यंत येते, ज्याच्यामध्ये त्या वयाला तुमच्या बॉडीची बोन डेन्सिटी किती आहे ह्याच्यावर तुमचं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे हे खूप डिपेंडंट असतं. म्हणजे जर तुमचा पीक बोन मास हा तुमच्या 20मध्ये मुलींसाठी खूप कमी असेल तर पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मसल रिलेटेड किंवा स्केलेटल सिस्टीम रिलेटेड प्रॉब्लेम्स येण्याचे खूप चान्सेस आहेत. म्हणजे हे दुखतंय ते दुखतंय किंवा ऑस्टिओपोरोसिस ही आता टर्म सगळ्यांना माहिती असते. पालक म्हणून मला असं वाटतं हे आपलं कर्तव्य आहे की त्यांना उद्युक्त करणं फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी, की बाबा रे जा आणि खेळ. ते जेव्हा चालायला खेळायला 2 पायांवर पळायला लागतं तेव्हापासनं ते 20व्या-30व्या वर्षापर्यंत जर तुम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी दिल्या, त्याच्यामध्ये वैविध्य हवं. बरोबर. म्हणजे कधी मसल करता काम करा, कधी त्यांची एरोबिक कपॅसिटी वाढवण्याकरता काम करा, किंवा कधी नुसतंच फ्री प्ले द्या. जर त्याच्यावर कॉम्पिटिशनचं हे आणलं नाही तर माझ्या मते हे पीक बोन मास तुम्ही खूप छान पद्धतीने अटेंड करू शकता. आणि हे मुलांना मला असं वाटतं की सगळ्यात मोठं गिफ्ट देऊ शकतो आपण ॲज अ पेरेंट,